नमस्कार, मी प्रत्युषा तुमचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज दारावरती ना मस्त काकी आलेल्या, त्यांच्याकडे नाही माठाची भाजी होती. ताजी पण होती आणि फ्रेश पण अशी भाजी होती एकदम म्हणजे. तर आम्ही त्यांच्याकडनं 10 रुपयाला एक जोडी होती आणि जुडी तुम्ही बघू शकता किती मोठी आहे. नाही तर खूपच लहान लहान जुड्या असतात आपल्या बाजारामध्ये वगैरे मिळतात. ह्या दारावरती आलेल्या, खूप लांबून आलेल्या, पायी पायी येतात. त्यांची खूप मेहनत असतं याच्यामध्ये आणि अशांकडनंच म्हणजे आपण भाजी वगैरे घेतली पाहिजे. त्यांनासुद्धा खूप बरं वाटतं आणि मी त्यांच्याकडनं 2 जुड्या घेतलेल्या आहेत 20 रुपयाच्या. माझी बहीण घेते इकडे. आणि चला मग आजचा भाजीचा बेत होता आमच्या माठाच्या भाजीचा. ही माठाची भाजी आहे. तर ह्या दुसऱ्या आमच्या शेजारी पण आमचे काका वगैरे राहतात, त्यांनासुद्धा विचारते भाजी हवी की. माझ्या काकीनेसुद्धा ऑलरेडी 2 जुड्या घेतल्या होत्या आणि तिला अजून एक पाहिजे होती. मग तिचं म्हणणं झालं चला मग पाटाची भाजी म्हणजे कशी कापून खूप अशी म्हणजे कमी होतं ना, त्याच्यामुळे अजून एक जुडी घेतली होती ते. आणि इकडे भाजीची बनवण्याची आमची तयारी चालू होती. बघू शकता मोठं घमेल घेतलेलं जाळीचं, कारण त्याच्यामध्ये व्यवस्थित धुवायलासुद्धा मिळते. ही भाजी अशी कटिंग करून खूप वाटते, पण तेवढी ती होत नाही. आणि इकडे नळाखाली स्वच्छ अशी भाजी धुवून घेतली होती माठाची. आणि भाजी खूपच छान लागते शिजल्यावरती. आता बघूया, कांदा मिरची लसूण वगैरे तेलामध्ये फ्राय करायला टाकलेला आहे. कांदा टोमॅटो शिजल्यानंतर त्याच्यामध्ये ही भाजी फोडणीला दिलेली आहे. आणि इकडे ही भाजी आपली अशा प्रकारे वाफेवरची माठाची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही करून बघा, अशी भाजी खूप छान लागते मिरचीवरची भाजी माठाची. तर धन्यवाद. आपला व्हिडिओ कसा वाटला मेसेज करून